फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण हेल्दी अँड टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। थोली करण्यासाठी येथे मी 2 किलो गहू गिरणीमधून दळून आणलेले आहेत। आता याला आपण गाळून घेऊया। येथे आपण सर्व पीठ गाळून घेतले आहे। बघू शकता हे बारीक पीठ आपण बाटीसाठी वापरणार आहोत। सर्व पीठ गाळून घेतले आहे आणि हे जाडसर पीठ म्हणजेच थुली, याला थुली म्हणतात। 1 वाटी थुलीची खिचडी बनवून घेऊया। पॅन गरम झाला आहे। आता यामध्ये आपण थुली घालून घेऊ आणि याला 2 मिनिटं भाजून घेऊया। 2-3 मिनिटे याला चांगलं भाजून घेतलं आहे। आता याला काढून घेऊ। थुली करण्यासाठी येथे मी 1 वाटी थुली घेतली आहे, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि फोडणीसाठी 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतले आहेत। कढीपत्ता, आलं लसूण ची पेस्ट 1 चमचा आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर। येथे मी लाल मिरची पावडर, धने पावडर आणि जिरे हे 1-1 चमचा घेतला आहे। अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा गरम मसाला, थोडी हळद आणि चवीनुसार मीठ। आता फोडणी देऊन घेऊ। पॅनमध्ये मी 2 पळी तेल गरम करून घेतले आहे। त्यामध्ये आता मोहरी आणि जिरे घालून घेत आहे। आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घेऊ। कांदा 2-3 मिनिट कांदा चांगला परतून घेतला आहे। आता यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ आणि आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया। हे पण कमी गॅस फ्लेमवर चांगलं परतून घेऊ। आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत याला चांगलं परतून घेतलं आहे। आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। याला पण चांगलं परतून घेऊ। 2-3 मिनिट टोमॅटो पण छान परतून घेतला आहे। आता यामध्ये पावडर मसाले घालून घेऊ। हळद, धने पावडर, लाल मिरची पावडर हे सर्व यामध्ये घालून घेऊया आणि गरम मसाला हे पण चांगलं परतून घेऊ। मसाले घालून चांगलं परतून घेतलं आहे। आता यामध्ये धुवून घेतलेली मुगाची डाळ घालून घेत आहे। हे सर्व छान परतून घेतलं आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे। गॅसवर मी दुसऱ्या साईडला गरम पाणी करून घेतलं आहे। ते पाणी यामध्ये घालून घेऊ आणि मीडियम गॅस फ्लेमवर डाळ 5-10 मिनिटं शिजून घेऊया। सात 8 मिनिटं झाले आहेत। आता आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेऊ। आता यामध्ये भाजून घेतलेली थुली घालून घेऊ आणि कमी गॅस फ्लेमवर याला शिजून घेऊया। थुली अजून शिजायची आहे, त्यामुळे मी आता यामध्ये अजून थोडं पाणी घालून घेत आहे। सुरुवातीला 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं होतं आणि अजून यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। यामध्ये गरमच पाणी घालून घ्यायचं आहे। आता कमी गॅस फ्लेमवर याला आपण शिजून घेणार आहोत। यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि यावर झाकण ठेवून कमी गॅस फ्लेमवर याला शिजून घेऊ। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण थुली झाली का चेक करूया। बघू शकता थुली आपली बनवून तयार आहे। सुरुवातीला आपण 7-8 मिनिटं डाळ शिजून घेतली होती आणि नंतर थुली टाकल्यानंतर 10 मिनिटं अशी 16-17 मिनिटात आपली थुली बनवून तयार आहे। मस्त झालेली आहे। यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालून घेत आहे।
आणि गॅस बंद करून घेऊया। बघू शकता झटपट बनवलेली टेस्टी अशी थुली बनवून आपली तयार आहे। आता सर्व करून घेऊ। बघू शकता चवीला अप्रतिम अशी थुली आपली बनून तयार आहे, मस्त झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत।